तसा हा आपला देह आहे. आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की आपल्या देहाला असे किती ज्ञाते पवित्र समजतात. तो शेतकरी त्या शेतीला पवित्र समजतो, काळी आई समजतो, पण आपण आपल्या या देहाला पवित्र समजतो का? शेतकऱ्याला जसे आपले शेत पवित्र वाटते तसे तुमच्या आत असलेल्या चैतन्यरूपी परमात्म्याला तुमचा हा देह म्हणजे तुमचे क्षेत्र आहे ते पवित्र वाटले पाहिजे. आणि त्याच्यासाठी चैतन्यरूपी क्षेत्रज्ञ आत आहे याची जाणीव अंतःकरणाला प्रथम व्हायला पाहिजे. म्हणून मनबुद्धीला ईश्वराची जाणीव झाली तर मग त्या मनबुद्धीला कळेल की हा देह म्हणजे कोण आहे, हे शेत किती पवित्र आहे. कारण ह्याच्यामुळेच मला त्याच्यापर्यंत जाण्याची इच्छा होते ना. या मनबुद्धीमुळेच मला परमेश्वर कोण आहे, माझा जन्म कशासाठी झाला, माझं कार्य काय आहे, ते सगळं मला या मन आणि बुद्धीच्या प्रगल्भतेतून कळतं. शेतकरी काय करतो? तण काढतो, सगळी जमीन स्वच्छ करतो. पेरणी करायची असेल तर विविध प्रकारचे धान्य काढायचं असेल, त्याला समजा तांदूळ काढायचे असतील, गहू असेल, जे काही भाजीपाला काढायचा असेल, ऊस काढायचा असेल, तर तो त्या पद्धतीने त्या जमिनीची मशागत करतो. आणि या बाबतीत शेतकरी अत्यंत जागरूक असतो. तण मुद्दाम काढावे लागतात, ते काढले नाही तर आपोआप वाढत जातात. गाजर गवत येतं बघा, ते शेतीला अपायकारक असतं, मग ते गवत तो काढतो. मग हे गाजर गवत म्हणजे काय तर माणसामधले दुर्गुण म्हणून त्यांनी आपल्याला दुर्गुण काढायला सांगितले. आपलं हे क्षेत्र जर पवित्र करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्यामधले सगळे दुर्गुण काढावे लागतील. तो शेतकरी जसं सगळी जमीन स्वच्छ करतो, त्याच्यातलं गाजर गवत काढतो आणि मग ते पुन्हा पुन्हा निर्माण होत असतं गाजर गवत. म्हणून पुन्हा पुन्हा त्याला नांगरणी करावी लागते, पुन्हा पुन्हा ते सगळं काढावं लागतं, स्वच्छ करावं लागतं. म्हणजे तो त्या आपल्या शेतीबद्दल जागरूक असतो, कारण धान्य चांगलं यायला पाहिजे ना. तसं आपल्या या शेताबद्दल, आपल्या या क्षेत्राबद्दल आपणही जागरूक राहिलं पाहिजे. आणि जे जे दुर्गुण आपल्यामध्ये आहेत ते कायम काढले पाहिजेत आणि ते सतत बाजूला केले पाहिजेत. शेतकरी जसे शेतावर प्रेम करतो तसे क्षेत्रज्ञाचे भान सदैव आपल्या क्षेत्रावर पाहिजे. आणि जोपर्यंत आपला आतला आत्मा जागृत होत नाही तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होत नाही जोपर्यंत बुद्धीला वाटत नाही तोपर्यंत हे क्षेत्र जडच राहते. हे जडच आहे, हे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. परंतु आज चैतन्यात्मा आहे याची जाणीव त्या क्षेत्राला कधी होत नाही. आणि ही जाणीव कधी होईल? जेव्हा ते ज्ञान प्राप्त होईल. तोच हा ज्ञानाचा अध्याय आपण शिकतोय की जेव्हा आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल तेव्हा आपल्याला जाणीव होईल की हे जे हाडामासाचं शरीर आहे, हे जे मला मिळालेलं आहे, हे केवढं पवित्र आहे. म्हणजे ते म्हणतात ना की काकतालीय न्यायाप्रमाणे ते मला मिळालेलं आहे. म्हणजे कावळा बसायला आणि फांदी पडायला कसं एखादा क्षण लागतो, म्हणजे दुर्मिळ असतो तो क्षण, असं काही नेहमी होत नाही, कधीतरी एखाद्या वेळेस. तसं हा मनुष्य देह मला काकतालीय न्यायाप्रमाणे मिळालेला आहे. आणि या मनुष्य देहाचा उपयोग मी चांगल्या प्रकारे कसा करून घेईल त्याच्यासाठी ही गीता आहे, त्याच्यासाठी हे ज्ञान आहे. म्हणजे जी गोष्ट मला दिसते, जी दृश्यमान असते, तिला इदम असे विशेषण वापरतात. सुरुवात आपली काय झाली श्लोकाची? इदम शरीरम कौंतेय. इदम जे दिसतंय मला, हे शरीर मला दिसतंय, हे शरीर. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. की हे जे शरीर आहे, जे मला दिसतंय, त्या शरीराला क्षेत्र असं म्हटलं जातं. म्हणून त्याला इदम असं म्हटलेलं आहे. शरीर वा क्षेत्र असे दृश्यमान आहे, अर्थात जे दृश्यमान जगत ते क्षेत्र आहे. 15व्या अध्यायामध्ये क्षरः सर्वाणि भूतानि असा 16वा श्लोक येईल बघा, आपण पुढे शिकणारच आहोत. म्हणजे सर्व भूतमात्रांच्या शरीराला नाशवंत म्हटल्या जाते. क्षर म्हणजे नाश, ज्याचा नाश होतो त्याला क्षर म्हटलं जातं. म्हणजे असे भगवंत म्हणतात प्रत्येक प्राणीमात्राचा देह म्हणजे क्षेत्र आणि दृश्य जगत क्षरच आहे. क्षेत्राचा अर्थ 4 प्रकारे उलगडला जातो. आता ह्या क्षेत्राची म्हणजे ह्या देहाची व्याख्या करताना अनेक
व्याख्या त्यांनी सांगितलेल्या आहेत की या शरीराला क्षेत्र का म्हणतात, तर संसाररूपी पीडेपासून मानवाला मुक्ती मिळू शकते या क्षेत्राला जाणल्यानंतर, म्हणून याला क्षेत्र म्हणतात. क्षरणात क्षेत्रम म्हणजे दीपशिखेप्रमाणे प्रतिक्षण हळूहळू नाश होत असल्यामुळे या शरीराला क्षेत्र असे म्हणतात. त्यानंतर रागद्वेषादी दोष अविद्याग्रस्त पुरुषाच्या शरीरात आसक्तीमुळे राहतात, त्यामुळे तो क्षय पावतो, नाश पावतो, म्हणून या शरीराला क्षेत्र असे म्हणतात. आणि चौथी व्याख्या आहे की या क्षेत्रात म्हणजे या शेतात आपण जे बीज रुजवतो त्यानुसार आपल्याला फलाची प्राप्ती होते. तद्वतच कर्मानुसार शरीराला शुभ अशुभ फळे प्राप्त होतात, म्हणून या शरीराला क्षेत्र असे म्हणतात. म्हणजे शरीरामध्ये जर आपण मोसंबी लावली तर मोसंबीच येणार, कारलं लावलं तर कारलंच येणार. जे बीज आपण लावू ते फळ आपल्याला मिळणार. तसं या क्षेत्रामध्ये म्हणजे या शरीरामध्ये, या शरीराने मी जे कर्म करते, मी जर वाईट कर्म केलं तर त्याचं फळ मला वाईटच मिळणार, मी चांगलं कर्म केलं तर मला त्याचं फळ चांगलंच मिळणार. म्हणजे म्हणून या शरीराला क्षेत्र असं म्हटलेलं आहे. अशा 4 व्याख्या त्यांनी आपल्याला सांगितल्या या ठिकाणी. अशा विनाशी क्षेत्रामध्ये म्हणजे देहामध्ये अविनाशी हा जीवात्मा जो आहे क्षेत्रज्ञ, त्याचा कधीही नाश होत नाही, तो राहत असतो. आणि हा भेद जो जाणतो तोच खरा ज्ञानी होय. या दोन्हींना तत्वतः जाणणारा तो ज्ञानवंत होय. आणि म्हणून त्या ज्ञानी पुरुषाची लक्षणं या 13व्या अध्यायात आपल्याला पुढे सांगितलेली आहेत त्यांनी. म्हणजे क्षेत्राचे यथार्थ स्वरूप उलगडण्यासाठी क्षेत्रज्ञ म्हणजे ज्ञाता आणि ज्ञान यांचे स्वरूप उलगडणे आवश्यक आहे. क्षेत्राचं स्वरूप म्हणजे या शेताचं, या देहाचं स्वरूप कळण्यासाठी ज्ञान म्हणजे काय कळलं पाहिजे, आणि ज्ञाता म्हणजे क्षेत्रज्ञ आतमध्ये राहणारा आत्मा, या दोन्हीचं स्वरूप कळलं पाहिजे. मग या क्षेत्राचं महत्त्व आपल्याला कळेल, त्याचं स्वरूप कळेल. आणि ते उलगडून सांगण्यासाठी म्हणून आता दुसरा श्लोक आहे. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ञानं मतं मम. की भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणतात की हे अर्जुना, सर्व क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज, आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्वतः जाणणे ते ज्ञान आहे असे माझे मत आहे. ज्ञान म्हणजे काय, प्रकृती आणि पुरुषाला तत्वार्थाने जाणणं. म्हणजे पुरुष म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय. प्रकृती म्हणजे हा देह, हा देह म्हणजे काय, देहात राहणारा आत्मा म्हणजे काय, हे जे जाणतो, हे जे जाणणं आहे, ते जाणणं म्हणजे ज्ञान आहे. आणि ह्याला जो जाणतो तो म्हणजे ज्ञानी आहे, असं भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे आपल्याला. आणि आतमध्ये राहणारा जो आत्मा आहे तो म्हणजे मीच आहे, हे फार महत्त्वाचं सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी म्हणतात की या क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा राहतो तो मलाच समज, असं सांगितलेलं आहे. म्हणजे या सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ कोण असेल तर मी आहे हे तू जाण. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचे ज्ञान ज्याला होते तोच खरा ज्ञानवंत आहे, असे माझे स्पष्ट मत आहे, असे भगवंत या ठिकाणी सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये तर फार उत्तम ओवी आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. या उपाधी, हे शरीर म्हणजे उपाधी आहे, या उपाधीमध्ये जो गुप्त रूपाने राहतोय तो म्हणजे चैतन्य आहे, तो म्हणजे आत्मा आहे. आणि हे सगळं कोण जाणतं, संत जाणतात. आणि ते संत कसे आहेत, आत्मानुभवी आहेत. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञानी संत जे आहेत ते हे जाणतात, असे माऊलींनी म्हटलेले आहे. आणि ते खरेच आहे. सर्वांच्या देहामध्ये चैतन्य आहे अशी जाणीव ज्याला होते आणि तत्वतः हे
चैतन्य रूप जो जाणतो तो खरा ज्ञानी आहे असे भगवंताचे स्पष्ट मत आहे. आणि आता असे आत्मज्ञानी पुरुष किती असतील हे आत्मज्ञान झाल्यानंतर शरीराची असलेली आसक्ती सुटते. आत्मज्ञान झाल्यानंतर सगळ्या प्रकारची आसक्ती मात्र जाते. हे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ही पंचेंद्रिय हे सगळे विषय हे खरे वाटतात. माणसाला हे आपलं शरीर आहे हेच सगळं काही वाटतं. हा जो 3.5 हाताचा देह आहे हाच सर्व काही आहे. मग त्यालाच सजवायचं, त्यालाच नटवायचं, त्याच्यासाठी सर्व काही करायचं. त्याच्या आतमध्ये जो काही राहतो त्याच्यापासून अनभिज्ञच असतात लोक. पण त्याच्या आतमध्ये राहणारा कोण आहे हे एकदा जर कळलं तर मग त्यालाच म्हणायचं ज्ञान. चैतन्याची जाणीव झाली की जेव्हा ती आतून व्हायला लागते त्यावेळेस मग काय होतं, आपोआपच देहाबद्दल अनासक्ती निर्माण होते. म्हणजे वृद्धपणी ज्यावेळी विषय सेवायची शक्ती राहत नाही, फुटाणे आहेत तर दात नाही, दात आहेत तर फुटाणे नाही असं म्हणतो ना आपण. म्हणजे त्यावेळेला माणसांनी विषयापासून निवृत्त होणे हा भाग वेगळा आहे. म्हणजे एखाद्याला जर फुटाणे खायला दिले आणि तो म्हणाला नाही नाही मी त्याग केलेला आहे फुटाण्यांचा, अरे पण तुला खाताच येत नाही, हे खरं आहे ना, दातच नाही आहे तुझ्या तोंडात तर तुला खाता काय येईल. म्हणजे याला अनासक्ती म्हणत नाही. पण समोर फुटाणे आहेत, मला दात आहेत, माझी पचवायची शक्ती आहे आणि तरीसुद्धा मी म्हणते की मला नको. ही खरी अनासक्ती आहे असं ते म्हणतात. की त्यावेळी रूप, रस, स्पर्श, शब्द, गंध या 5 तन्मात्रांपासून बाजूला वळणे हा पुरुषार्थ आहे, हा परमार्थ आहे आणि यालाच अध्यात्म असे नाव आहे. म्हणजे कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. विशिष्ट वयानंतर का होईना आपल्याला कुठे थांबायचं आहे, आपल्याला विवेक म्हणजे काय हे कळलं पाहिजे. म्हणजे त्यांनी सांगितलं शरीर म्हणजे क्षेत्र आहे, तर आता आपलं पक्कं झालं. शरीर म्हणजे क्षेत्र आहे, त्याच्या आतमध्ये राहणारा आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ आहे. आता हे शरीर जे आहे प्रकृतीचा अंश असल्यामुळे नाशवंत आहे, कारण प्रकृतीच नाशवंत आहे. पण जीवात्मा म्हणजे हा क्षेत्रज्ञ मात्र परमात्म्याचा अंश असल्यामुळे परमात्म्याप्रमाणेच अनादी आहे, अनंत आहे, अजरामर आहे हे कळणे म्हणजे ज्ञान होय. आपण जे दुसऱ्या अध्यायात शिकलो होतो बघा की आत्मा अमर आहे, शरीर नश्वर आहे, आत्मा फक्त कपडे बदलतो, हे शरीर जसं आहे, शरीर म्हणजे जणू काही कपडा आहे, जीर्ण झालं की बदलून टाकायचं, नवीन कपडा घ्यायचा. मग जुना कपडा टाकताना आपल्याला दुःख होतं का? नाही होत, उलटं नवीन मिळणार म्हणून आनंदच होतो. तसं मृत्यू झाल्यानंतर दुःख न होता आनंदच झाला पाहिजे. कारण वासांसी जरणानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. बोलायला मलाही छान वाटतं आहे, पण त्याचा अनुभव, त्याची आत्मानुभूती हा फार वेगळा विषय आहे. म्हणजे भगवंत या ठिकाणी म्हणतात की मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तीना. या श्लोकामध्ये माझ्याच आधाराने सर्व प्राणी मात्र स्थित आहेत असे स्पष्ट करताना भगवंतांनी आपण क्षेत्रज्ञ असल्याचे उलगडले आहे. आता इथे 13व्या अध्यायातही भगवंत माहिती आणि ज्ञान यातील भेद स्पष्ट करणार आहेत. माहिती, एखाद्याला खूप काही माहिती असते आणि त्याला असं वाटतं आपण खूप ज्ञानी आहोत, पण त्यांनी सांगितलं ज्ञान वेगळं आहे आणि माहिती वेगळी आहे. 13व्या अध्यायात आता आपल्याला हे स्पष्ट होणार आहे. आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अर्थात प्रकृती आणि पुरुष यांना तत्वतः जाणणे म्हणजेच ज्ञान आहे हे सांगितलेलं आहे. आणि हे क्षेत्रज्ञाचं ज्ञान एकदा झालं की संसार बंधन तुटते. म्हणून भगवंत आता क्षेत्रज्ञाचे स्वरूप अधिक उलगडून सांगतात आणि त्यातही प्रथम क्षेत्राविषयीच माहिती दिलेली आहे. आता तो भाग आपण पुढच्या वेळेस पाहू. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, ह्या क्षेत्राला जर जाणायचं असेल तर काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा उलगडा या 13व्या अध्यायात आपल्याला होणार आहे. अतिशय सुंदर असा हा अध्याय आहे, क्षेत्रज्ञ विभाग योग. ज्ञानाला खऱ्या अर्थाने इथे सुरुवात झालेली आहे आणि माझ्या बुद्धीला पचेल रुचेल एवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घेता, त्यामुळे तुमचे खूप आभार, धन्यवाद. आणि या ठिकाणी मी आता परमेश्वराला नमस्कार करते, तुम्हाला नमस्कार करते आणि थांबते. ओम तत्सत श्रीकृष्णार्पणमस्तु.